5 वेळा चॅम्पियनशिप पटकावली, 2 वेळा रनर अप राहिला, त्या बलाढ्य संघाला मातळणी संघानं आज या स्पर्धेमध्ये पराभूत केलं. विद्यमान सामना आपण पाहतो आहे गावदेवी रुद्र 11 चिकनगर विपक्ष SCCC खंबालपाडा. टॉस जिंकला चिकनगर संघानं. बघा, चिकनगर संघाला विनंती असेल, तुमचे 9च खेळाडू आहेत, त्याच्यामुळे तुमचा एकही क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहणार नाहीये, लक्षात घ्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये एक राहील, दुसऱ्या षटकामध्ये एक राहू शकतो आणि तिसऱ्यामध्ये 3 राहतील, लक्षात घ्या. गेम इज ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज तयार अरुण. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज राडम उर्दू विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि कदाचित हा चौकार येतोय. 4 धावा. संतोष साळवे आणि मनोज खाडे सलामीची जोडी आपण पाहतोय. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा. टॉस जिंकला चिकनगर संघानं. खंबालपाडा संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना संतोष साळवीच्या बॅटमधनं आलाय हा चौकार आणि 5वा फलंदाज ठरतात संतोष साळवी, जे पहिल्या चेंडूचा सामना करत असताना अकाउंट ओपन केलं चौकारानं. बिनबाद 4. अरुण पुन्हा एकदा तयार. रायटम ओव्हर द विकेट. ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवर संतोष साळवीनं ठोकले 2 चौकार. 4 धावा. फलकावर स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 4 धावा धावून घेतल्या जातात. ते 2 फलंदाज संतोष साळवी आणि मनोज खाडे या 2 फलंदाजां दरम्यान धावसंख्या पोहोचते ती 12 वर. नारळीचे आमचे उमेश पाटील यांचा आज वाढदिवस. संपूर्ण आयोजकांच्या वतीनं, आमच्या टीमच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ऑन साइडला खेळताय, तिथे मात्र चेंडू पडतो नो माटलांमध्ये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत धावा येतात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचते ती 14 वर. पॉवर प्लेचा योग्य वापर केला जातो फलंदाज संतोष साळवीच्या माध्यमातून. एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करतात. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 14. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. कमबॅक केलं जातं अरुणच्या माध्यमातून. आज हरेश केने नाही आहेत, विक्रम भोईर नाही आहेत, हे 2 दिग्गज आज संघामध्ये नाही आहेत. कमतरता नक्कीच जाणवते चिकनगर संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रायटम ओव्हर द विकेट. लो फुल टॉस समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक नाहीये, चौकार जाऊ शकतो आणि येतोय हा संतोष साळवीच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. सुरुवात आपण पाहतोय, ही 2 फलंदाज आपण पाहतो संतोष साळवी आणि मनोज खाडे आणि वैयक्तिक 18 धावसंख्या खेळतात. आतापर्यंत संतोष साळवी यांच्या बॅटमध्ये 3 चौकार आलेत आणि बिनबाद 18 जमेची बाजू असेल. सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय नरेंद्र पाटील येत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. राईट आर्म राऊंड द विकेट.
इथे मात्र पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मनोज खाडेने ठोकलाय चौकार, 4 धावा. तर मंडप डेकोरेटर्सचे आमचे तानाजी पाटील कुठे असाल तर आयोजक तुम्हाला बोलवतात, यायचे प्लीज. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर पोहोचती ती 22 वर. आणि बघा दोन्ही फलंदाजांनी संतोष साळवे आणि मनोज खाडे या दोन फलंदाजांनी चौकाराने अकाउंट ओपन केलंय आणि स्पर्धेतील 6वा फलंदाज ठरतात. फलंदाज मनोज खाडे, चौकाराने अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 22 वर पोहोचतीये. नरेंद्र पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर नरेंद्र कमबॅक करतात. नरेंद्रना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च झाल्यात. आपल्या पहिल्या चेंडूवर मनोजनं फलंदाजाने चौकार ठोकला, त्यानंतर इथं डॉट बॉल. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. ऑन साईडला खेळतात, चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचतात. धावा येतात त्या 2. सातत्याने इथं क्षेत्ररक्षकांना व्यस्त ठेवलं जातं. आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली. फलंदाज संतोष साळवीच्या माध्यमातून पहिल्या षटकात संतोष साळवी यांनी 3 चौकार ठोकले. 18 धावा पहिल्या षटकात आल्या. त्यानंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मार्गाचा असताना टोटल धावसंख्या पोहोचते ती 24 वर. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. डावखरे फलंदाज मनोज खाडे सलामीला आलेत. संतोष साळवी त्यांच्या बरोबर आपण पाहतो. 2 फलंदाजांनी सुरुवात चांगली केली. आत्ताचा चेंडू आपण पाहिला, निर्धाव जातोय. पंच संदेश पाटील वाईटचा इशारा करतात. दिशा हरवून बसलेत गोलंदाज आपण पाहतो. नरेंद्र, चांगली गोलंदाजी होत असताना मात्र टप्पा आणि दिशा हरवून बसलेत. हातावर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण जात आहे. तोपर्यंत सिंगल येत, वाईटच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पायचीतचा अपील पंचांनी उचलून धरलाय आणि पहिला धक्का बसलाय तो टीम खंबालपाडा संघाला. फलंदाज मनोज खाडे, बॅक टू डगआउट. पाहतोय बेतोडे 40+ चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिला फिरती दुसरा सामना आपण पाहतोय. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर विपक्ष SSCC खंबालपाडा. टॉस जिंकला चिकनगर संघानं. खंबालपाडा संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. पहिल्या षटकात धावा कुठल्या फलंदाजांनी 18 आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 25 धावा. नवीन फलंदाज मैदानात एंटर होत आहेत. विक्रम शेलार, अष्टपैलू क्रिकेटपटू आपण पाहतो. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, भरपूर वर्ष खंबालपाडा संघासाठी चांगलं योगदान दिलं आणि आज 40+च्या माध्यमातून विक्रम शेलार इथं खंबालपाडा संघासाठी फार महत्वाची भूमिका सातत्याने बजावत असतात. तर विलास भोईर बेतवडे, तुम्हाला आमंत्रण विनंती असेल व्यासपीठावर या. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना ऑफसाईडला चेंडू टॉस केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. मात्र पहिल्या चेंडूचा सामना करत असताना विक्रम शेलारच्या बॅटमधून आलाय हा चौकार. तिन्ही फलंदाजांनी खंबालपाड्याच्या चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. मनोज खाडे यांनी चौकाराने अकाउंट ओपन केलं. संतोष साळवी यांनी चौकाराने अकाउंट ओपन केलं आणि विक्रम शेलार या 3 फलंदाजांनी चौकार ठोकूनच आपलं अकाउंट ओपन केले. 2 षटकं इथे संपन्न झाली आहेत. 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये तब्बल धावा आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 29 धावा. सुरुवात चांगली झाली आहे खंबालपाडा संघाची. सलामीचे फलंदाज मनोज खाडे बाद झालेत. मात्र हे 2 मुख्य फलंदाज चांगली फलंदाजी करतात. गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अरुण येत आहेत. 1 बाद 29 धावा. स्ट्राईक हँडला आपण पाहतोय संतोष साळवी.
पहिला चेंडू दिशा भरकटतायत, स्क्वेअर मारा आपण पाहतो गोलंदाज अरुणच्या माध्यमातून. धावसंख्या 30 वर पोहोचते. 5 षटकांची लढत आणि 1-30 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. ऑफ साइडला खेळतात, संतोष साळवीच्या बॅट मधनं आलाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. धावसंख्या पोहोचते ती 34 वर. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण होतं तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 35 वर. 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 1-35 अशी दमदार सुरुवात आपण पाहतो टीम खंबालपाडा संघाची. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये संतोष साळवीची दमदार फलंदाजी, त्यानंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना त्यांना इथं सामील झालेत फलंदाज साथीदार आपण पाहतोय विक्रम शेलार. पहिल्या चेंडूचा सामना केला, चौकार ठोकला. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1-35 धावा. स्ट्राईक एंडला विक्रम शेलार, गोलंदाज अरुण तय्यार. ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आलेत नरेंद्र वेगानं, दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. चेंडू उचलून फेकेपर्यंत धावा येतात त्या 2. धन्यवाद राज. मुख्य फलंदाज विक्रम शेलार इथं बाद झालेत, 2 गडी बाद झालेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 39 धावा. 2 मुख्य फलंदाज जरूर बाद झालेत, मात्र इथं खंबालपाडा संघाची एक चांगली टोटल धावसंख्या आपण पाहतो 39. गोलंदाज तयार अरुण, राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा पद्धतीनं 3 षटक इथे संपन्न झाली आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. चला पाणी घेऊन जायचं मैदानात प्लीज.
तर मी जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाले आणि जय गावदेवी नारिले या दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना करतोय, इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जाईल. दोन्ही संघनायकांनी तयार राहायचं आहे. टीम नारिवली आणि नावाली. पहिला चेंडू पंच संदेश पाटील वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पुढे सर इथे पोहोचते ती 40 वर. षटक क्रमांक 14 मार्गस्थ गोलंदाज आपण श्रीकांतला पाहतोय. स्ट्रायकनला सलामीचे फलंदाज संतोष साळवी. बॅकफुटला गेले, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि येतोय तो फलंदाज संतोष साळवीच्या बॅटमधनं. चौकार, 4 धावा. चव्वेचाळीस धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात धावा आल्या 18, दुसऱ्या षटकात धावा आल्या 11, तिसऱ्या षटकात धावा आल्या 10 आणि षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. संतोष साळवी सलामीला आले, सातत्याने चांगली फलंदाजी करतात. गोलंदाज श्रीकांत पुन्हा एकदा तयार. बागपुटला गेले, जागा बनवली, ऑफ साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक नाहीये, अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो. फलंदाज संतोष साळवीच्या बॅटमधनं लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार. पोहोचते. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकते. त्याचं कारण संतोष साळवीची चांगली फलंदाजी. आज हरेश केने नाही आहेत, विक्रम भोईर नाही संघात आणि हा फरक नक्कीच जाणवतोय टीम चिकनगर संघाला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, लागोपाठचा हा तिसरा चौकार आपण पाहतोय. संतोष साळवीला रोखणे इथं कठीण जात आहे. संघाची धावसंख्या 50 कंप्लीट, 52 धावा आणि 10 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येवर खेळतात सलामीचे फलंदाज संतोष साळवी. धावसंख्या 52. फ्रंटफुटला आले, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत नरेंद्र. गुड फिल्डिंग. इथे बघा चालाकी दाखवली होती गोलंदाजानं, मात्र इथं रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतात, कारण आयोजकांनी पहिल्या सामन्यापासून सूचना केली रिव्ह्यू फक्त पंच घेतील. पंचांना जर आवश्यकता वाटली तरच पंच रिव्ह्यू घेतील. धावसंख्या पोहोचते ती 53 वर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडू पडतो नो मार्कलँड मध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. प्रयत्न केला जातोय तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 55 वर. चांगली सुरुवात आपण पाहतो. षटक क्रमांक आपण पाहतो मार्गस्थ असताना 4. धावसंख्या 55 धावा. 1 चेंडू शिल्लक असेल. श्रीकांत पुन्हा एकदा तयार. लो फुल टॉस, ऑन साईडला दिशा दिले. चेंडू इथं सीमा रेषेवर झेल टिपला जातोय राम पाटीलच्या माध्यमातून. धक्का क्रमांक बसतो टीम खंबालपाडा संघाला. सूरज चौधरी इथं माघारी परततात. बॅक टू डग आउट. तीन बाद 55 अशी धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 4. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करतात ते राम पाटील. स्ट्रायकनला आपण पाहतोय संतोष साळवी. अतिशय चांगली फलंदाजी, सुरुवात चांगली करून दिली या फलंदाजानं. तोच फलंदाज स्ट्रायकनला. ऑन साईडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 57 वर. 57. सलामीला आलेले फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तग धरून, कारण संतोष साळवीनं सुरुवात चांगली करून दिली आहे. तोच फलंदाज स्ट्रायकला. धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 57 धावा. सफल झाले ऑफ साईडला. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. अंदाज अचूक बांधला
आणि शफल झाल्यानंतर फक्त दिशा दिली ऑन साइडला, चौकार 4 धावा. सलामीचे फलंदाज संतोष साळवी 42 धावसंख्येवर खेळतात आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकेल का फलंदाज ते पाहायचं आहे. इथे मात्र फटका फसला, यष्टीरक्षक चेंडू खाली येतात, झेल सुटतोय. सेट झालेला फलंदाजाचा झेल इथं सुटलाय आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय 2 धावांमध्ये. धावसंख्या पोहोचते ती 63 वर आणि संतोष साळवी पोहोचलेत 44 धावांवर. याच फलंदाजाने खंबालपाडा संघाला सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या आणि संघाची धावसंख्या आपण 18 पाहिली होती पहिल्या षटकामध्ये आणि वैयक्तिक 18 धावा कुठणारा फलंदाज आत्ता मात्र या षटकामध्ये खेळत असताना फलंदाजी करत असताना 44 धावसंख्येवर पोहोचला आहे. गुड फिल्डिंग मात्र इथं संधी होती तोपर्यंत सिंगल आली, धावसंख्या पोहोचते ती 64 वर. 64 धावा आपण पाहतो धावफलकावर. संघाची धावसंख्या 64 आणि वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळतात सलामीचे फलंदाज संतोष साळवी. गणेश पाटील स्ट्रायगनला नवीन फलंदाज. ऑन साइडला खेळतात, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. पहिली धाव तर पूर्ण झाली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तोपर्यंत धावा येतात त्या 2. प्रयत्न केला जातो तिसरीचा. धावचीच्या स्वरूपात संतोष बाद झालेत मात्र संतोषला जे काम करायचं होतं ते काम तो चांगल्या पद्धतीने पूर्ण करून गेलाय आणि वैयक्तिक धावा कुठल्या या फलंदाजानं तब्बल 45. सलामीला आले होते संतोष साळवे आणि मनोज काळे सलामीची जोडी आपण पाहिली. संघाची धावसंख्या आपण पाहिली. टोटल धावसंख्या संघाची धावसंख्या 64 आणि वैयक्तिक 45 धावांचं योगदान देणार फलंदाज इथं धावचेच्या स्वरूपात बाद झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. समोर खेळतात बॅक टू द बॉलर आणि इथं मात्र गणेश पाटीलच्या बॅट मधनं आलाय हा शेवटच्या चेंडूवर चौकार 4 धावा. आयोजक निलेश पाटील बेतोड्याने विनंती करतोय आदरणीय मोहनदादा पाटील नारिवली यांचा सन्मान तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. मी निलेश पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मोहनदादा पाटील नारिवली यांचा सन्मान तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. निलेश पाटील बेतोडे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मोहनदादा पाटील नारिवली यांचा इथं सन्मान केला जाईल. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथं संपन्न झाले. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये खंबालपाडा संघानं धावा कुठल्या त्या 70 आणि लक्ष ठेवलंय आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघासमोर 71 धावांचं. 71 धावांचा पाठलाग चिकनगर संघ कशा पद्धतीने करेल, 71 धावांचा बचाव डिफेन्स इथं खंबालपाडा संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे सहकारी आमचे मित्र विनोद पाटील भोपर यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. तर निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते इथं सन्मान केला जातो. आदरणीय मोहनदादा पाटील नारिवली यांचा सन्मान आदरणीय निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय.
त्यानंतर मी पुन्हा एकदा निलेश पाटील यांना विनंती करतो, आज ज्यांचा वाढदिवस ते उमेश पाटील नारिवली यांचा सुद्धा इथं सन्मान केला जाईल. मी उमेश पाटीलांना इन्व्हाइट करतोय. आज ज्यांचा वाढदिवस आमचे नारिवलीचे उमेश पाटील यांचा सुद्धा इथं सन्मान केला जाईल. आमचे आयोजक निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथं सन्मान केला जाईल. तर जर दोन्ही संघादरम्यान जर टॉस केला जाईल तर नावाली विपक्ष नारिवली, तर नावाली संघाचे संघनायक उपस्थित आहेत. नारिवली संघाचे संघनायक सुद्धा आलेत. तर सत्र इथं दुसरं जसं सुरू होईल तसा आवाज आपण ऐकूया. भोपरचा विनोद पाटील यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. तर नारोली गावचे सुभाष पाटील यांना विनंती करून आपण या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या पुढचे मॅच जय गणेश विष्णू स्पोर्ट्स तर राजेश भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल पुढील सामन्याचा टॉस. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळे आणि जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीमध्ये एक जबरदस्त बॅटल यानंतर जाऊया विद्यमान सामन्याकडे, जिथे टार्गेट आहे 71चं आणि ते ठेवण्यात आलेले आहे. तर राजेश शेलार यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस, जे दातिवलीचे आहेत. मी विनंती करेन राजेश शेलार यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. एका बाजूला आपण बघताय तर निलेश आहेत संघनायक, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत शरद पाटील, असे दोन कॅप्टन आणि एक चांगली मॅच. पण ही मॅच देखील चांगली होईल कारण की मैदानावरती खंबालपाडाने ठोकल्यात एकूण धावा 70 आणि 71चं एक भलं मोठं टार्गेट चेस करायचं आहे मैदानावरती आई गावदेवी रुद्र लेवन चिकनगर या संघाला. आणि एक मोठं टार्गेट पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 43 धावांची गरज होती. तर सुभाष पाटील जे नारिवलीचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी नक्कीच मी इन्व्हाइट करणार संदीप भोईर यांना. पण ते आधी टॉस होतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि टॉस कोणी जिंकला ही माहिती आम्हाला संदीप भोईर देतील. टॉस जिंकल्या नारिवलीने आणि डिसिजन पेंडिंग ठेवत आहेत. तर सत्कार घेऊया आपण. या दरम्यान सुभाष पाटील नारिवलीचे उपस्थित आहेत. संदीप भोईर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सुभाष पाटील नारिवली यांचा सन्मान करायचा. पंचांचा इशारा तो सामना होते सुरू. ओपनिंग पेअर मैदानावरती नरेंद्र पाटील आणि राम पाटील असे दोन ओपनर मैदानावरती आपण बघताय. हा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला आहे, स्क्वेअर कट करायचं होतं, बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. डॉट बॉलने सुरुवात. तर नारिवलीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर निखिल भोईर हे गोळवलीचे आहेत आणि हा सन्मान देखील संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. निखिल भोईर यांना विनंती करून आपण या गोळवली गावचे निखिल भोईर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण आपला सन्मान संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अपील लाऊड अपील बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी राजेश आहेत, राजेश चौधरी. दोन चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत, दोन्ही डॉट. तर निखिल भोईर यांचा सन्मान संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जेलची शक्यता होती, थोडंसं कठीण होतं पण चेंडू पहिल्या टप्प्यात उचलला, मागे गेले उचलत असताना. आणि दरम्यान आपण बघताय तर अकाउंट ओपन होत आहे मैदानावरती चिकनगरचं 2 धावेने. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा राजेश चौधरी ओव्हर द बॉलर हेड खेळत आहेत. पुन्हा एकदा त्या दिशेने सुनील त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा पूर्ण करण्यासाठी वेळ मिळतोय आणि या 2 धाव्यांनी धावसंख्या धावफलक कधी बघतो आपण 4. 71 करायचे आहेत म्हणजे जवळजवळ आपण बघितलं 14.20 ही धावांची आवश्यक गती आहे. आणि चिकनगर संघ एक ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख राहिलेली आहे आणि तोही इथून प्रयत्न करेल. हो यावेळेस मात्र पूल करतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक कुठलाही नाही
त्या ठिकाणी जवळपास चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हो, व्यवसाय पंच करतायत कव्हरच्या दिशेने, गॅप मधून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र नंतर थोडासा संत गतीने गेला सीमारेषे बाहेर. सलग येणारा दुसरा चौकार. आणि आपण बघतायत पंचांच्या भूमिकेत बघू शकाल सँडीला आणि संदेश पाटील म्हणजे सँडी दुसऱ्या बाजूला बिंदास यांना आपण बघतायत. संदेशला आज सुट्टी असावी बहुतेक किंवा जाऊन आला असावा, का तर त्याला वेळ नसतो, फार कमी वेळ त्याच्याकडे असतो आणि अधूनमधून तो मैदानात उतरतही असतो. आजही त्याची फिल्डिंग, पूर्वीची फिल्डिंग आम्हाला जेव्हा जेव्हा आठवते की का तर आश्चर्यचकित करणारी त्याचे एफर्ट्स आम्ही बघितलेले. आजही जेव्हा जेव्हा मैदानावरती उतरतो तीच कमिटमेंट त्याची बघायला मिळते. बिंदासही या संघासाठी खेळलेले आहेत, ते देखील आता पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत. या दरम्यान पहिले षटक संपलंय. धावा दाखवलकरती आपण बघतायत 12. अजूनही इथून 59 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 24. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर 14.75 रिक्वायर्ड रेट. आणि बॉलिंग मार्कवर येतात यावेळेस विक्रम शेलार उर्फ विकी. हा चेंडू हवेत आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही जवळपास. इनफिल्डवरनं एक क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू उचलत आहेत आणि त्या ठिकाणी गणेश फिल्डिंग करत असताना चांगलं क्षेत्ररक्षक. आणि या धावा येत एकूण 2 धावसंख्या धावपल कधी बघता आपण, एकूण झाली ती 14 धावा. टार्गेट मोठं आहे पण इथून एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. ओ हो, अराउंड द लेग आपण बघतायत. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज बाद होत आहेत. जजमेंट चुकला. तिन्ही स्टंप दाखवले का तर शफल झाले होते. त्यांना असं वाटलं की लेग स्टंप सोडून हा चेंडू जाईल, पण त्यांचा तो अंदाज पूर्णपणे सपशेल चुकलेला आहे आणि मैदानावरती पहिला गडी बाद होतोय राम पाटीलच्या रूपाने चिकनगड संघाचा. असे खेळाडू जे आज संघामध्ये नाहीत चिकनगरच्या. ओहो, वेग होता, वेगा बरोबर अचूकता आपण बघितली. ऑप्शनमध्ये पडल्यानंतर फार वेगाने निघाला चेंडू. डॉट बॉल. आज हरेश केणे आणि त्याचबरोबर विक्रम भोईर संघामध्ये नाही आहेत, का तर रोज क्रिकेट खेळायलाही वेळही असायला हवा. शक्य होत नाही प्रत्येकाला. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू लेगस्टंपच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा आणि वाईट बॉलने एक धावे. धावसंख्या धावपल कधी आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 15 धावा. हे षटक मैदानावरती विक्रम भोईरचं आत्तापर्यंत केवळ 3 धावा आलेले आहेत 3 चेंडूमध्ये. एक विकेटही त्या ठिकाणी प्राप्त केलं आहे. ओ, बॅटची हलकीशी कडा, चेंडू मात्र खाली पडून जातोय मागे हळुवारपणे. हा डॉट बॉल येतोय. नक्कीच 71चं टार्गेट. खरं तर पिंट्या आणि विक्रम असल्या कारणाने कुठेतरी दोन्ही बाजू कमकुवत झाल्या, बॉलिंग आणि बॅटिंग. आणि त्यात ते दोन्ही चांगले फिल्डर होते, पण आज ते मॅचमध्ये नाही आहेत आणि याचाच फायदा नक्कीच खंबाळपाडा संघाने जरूर उचललेला आहे. आणि अशा प्रकारे आपण बघतायत आज चौकार. धावसंख्या धावपल होते 19 धावा. आजच्या दिवसातील लढत क्रमांक ही दुसरी आपण बघतायत. हा चेंडू लॉफ्ट केलाय वर द बॉलर हेड. गॅप आहे खूप मोठी. सुनील मात्र लॉंग ऑन वर येत आहे. चेंडू त्या ठिकाणी पडल्यानंतर खाली थोडासा इथे वर गेला आणि थोडासा संत देखील झाला. आणि अशा प्रकारे आपण बघतायत
पंचांचा इशारा आहे तो षटक संपले. दुसऱ्या धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली आहे ती म्हणजे आपण बघताय धावा 21. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 12 धावा, या ओव्हरमध्ये 9 आलेले आहेत. अजूनही विजयासाठी 50 धावांची इथून गरज असेल. 18 चेंडू आणि रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर 16.67. आणि नक्कीच जेव्हापासून का तर या मॅचमध्ये आम्ही बघतो की अंपायरिंगसाठी 2 पंच उतरलेले आहेत. सगळीकडे चर्चा सुरू आहे की दोन्ही अंपायर अत्यंत टॅलेंटेड आहेत. त्यांनी दोघांनी भरपूर मोठं योगदान दिलेलं आहे बेतोडे संघासाठी. संदेश एक अष्टपैलू खेळाडू, बिंदास देखील जबरदस्त कारकीर्द राहिलेली आहे. आणि आता मात्र हे दोघेही अंपायरच्या भूमिकेत रेग्युलर असू दे किंवा 40+ बेतोडे संघासाठी प्रत्येकजण आपली भूमिका या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं गुरुदादांना अंपायरिंगच्या भूमिकेत, त्यानंतर संदीप भोईर यांना आपण बघितलं अंपायरच्या भूमिकेत. पण दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघता येतं या ठिकाणी संदेश आणि त्याचबरोबर बिंदास यांना. तर चेंडू शिल्लक असतील 18 करायचे आहेत. धावा विजयासाठी 50. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. हा फटका बनवलाय, शफल झाले होते. ठाऊक आहे नरेनला इथून मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण आज पिंट्या नाही आहे, आज विक्रम नाही आहे. त्यामुळे जे काही करायचं नरेनला करायचं. दुसऱ्या बाजूने आता मात्र 7 त्या ठिकाणी श्रीकांत भोईर यांना द्यायचे. आणि या चौकाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली आहे ती 25 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती बॉलिंग मार्गवर संतोष साळवी बॉलिंग करत असताना. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेत होता, लेग स्टंपच्या दिशेने निघणार होता. शफल झाले, बघितली तिथे खूप मोठी गॅप आहे आणि तिथेच खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. नरेंद्रच्या बॅटमधून येतोय आणि अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल निरंतरपणे, कारण की एकाहत्तरचं मोठं टार्गेट आहे. संतोष हो स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये बदल. शफल झाले होते, फॉलो केलं होतं बॅट्समनला, ऑफ स्टंपवरती आले होते आणि कुठेही लेग स्टंपवरती चेंडू न टाकता अगदी फॉलो केलं आणि बॅटरच्या अगदी दिशेने हा चेंडू डिलिव्हर केला होता. हा डॉट बॉल. संतोष पुन्हा एकदा हा चेंडू ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मनोज आहेत, अनुज काळे चांगलं क्षेत्ररक्षण. आणि दरम्यान केवळ एकच धाव, गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली आहे ती म्हणजे आता 26. इक्वेशन 15 चेंडू 45. हो लॉफ्ट केलाय, टायमिंग तर चांगलं झालंय म्हणूनच गेलाय सीमारेषे बाहेर. हा चेंडू 6 धावांसाठी. इक्वेशन आता मात्र आपण बघणार आहोत 14 चेंडू आणि 39 धावांची गरज विजयासाठी चिकनगर संघाला. हो हो यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फॅन्टास्टिक स्ट्रोक बा श्रीकांत भोईर चौकार. काय बॅटिंग करतात मैदानावरती. सलग 2 चेंडू 2 मोठे फटके षटकारानंतर चौकार. हा देखील जाईल का, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे 38 धावा. आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक झालेले आहे चिकनगडचं. 12 चेंडू 33 करायचे आहेत आणि 3 षटकं संपलेली आहेत. आणि सगळ्यांसाठी ही नक्कीच मोठी अनाउन्समेंट आहे. जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे, सगळ्यांसाठी जेवण असणार आहे आणि सगळ्यांनी याचा आनंद घ्या. प्रेक्षकांसाठी देखील आहे, खेळाडूंसाठी देखील आहे. आणि जेवण सुरू झाले अगदी आमच्या
स्टेजच्या समोर त्या इंडला बाउंड्री लाईनच्या अगदी आपण बघितलं तर बाहेर जे कटआउट्स तुम्ही बघतायत त्याच्या मागच्या बाजूला आणि इथे बऱ्याचदा आपण जेवणाची जेव्हा व्यवस्था होते तिथेच आपण ती व्यवस्था करतो. तिथे खूप चांगली सावली देखील आहे, त्यामुळे ज्या कोणाला जेवायचं असेल जेवून घ्या. भरपूर प्रेक्षक दूरवरून येतात, खेळाडू येतात, अनेकांना जेवणाचा प्रश्न भेडसावत असतो. काही जण वडापाव खातात, काही जण जे वाटेल ते मिळेल ते खात असतात, पोट भरत असतात. पण या सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. 12 चेंडू शिल्लक 33 करायचे आहेत. 33 रिक्वायर्ड इन 12 बॉल. आपण बघूया जेवणाची व्यवस्था कोणाच्या माध्यमातून केली आहे. नक्कीच स्वर्गीय विठाबाई वामन भोईर यांच्या स्मरणार्थ दोन बंधुराज ज्यांनी बेतवड्याचं क्रिकेट अक्षरशः गाजवलेलं आहे असे दोन बंधुराज यांच्याकडनं ही जेवणाची व्यवस्था केली आहे. श्री पद्माकर भोईर एक अत्यंत अष्टपैलू खेळाडू म्हणून जबरदस्त त्या काळामध्ये कधी गाजवलेले क्रिकेट. दुसऱ्या बाजूला संदीप भोईर देखील तितके जबरदस्त अष्टपैलू आहेत. आज स्पोर्टी प्लसमध्ये यांना खेळताना आपण बघतोय आणि या दोन्ही बंधूंच्या वतीने जेवणाची आजची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि उद्याच्या जेवणाची व्यवस्था ज्यांनी केली आहे स्वर्गीय गणूबाई सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद सुदाम पाटील यांच्याकडनं उद्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि पाणी ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे अनुराज पाटील यांचं सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी अन्नदान आणि पाणीदान या ठिकाणी केलेलं आहे. या मॅचकडे 12 चेंडू 33 करायचे आहेत. श्रीकांत भोईरने सूत्र आपल्या हातात घेतलेले आहे. दुसऱ्या बाजूला आता मात्र नरेंद्र पाटीललाही इथून अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल. विक्रम हा चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. हा फटका बनवलाय, स्क्युअर ऑफ द विकेट खेळल्यात आणि तिथे मात्र काय घडलंय, चेंडू गेला सीमारेषे बाहेर. हा चौकार येतोय फलंदाज नरेंद्र पाटीलच्या बॅटमधून. आणि या चौकारानं इक्वेशन 11 चेंडू 29 धावांची गरज. स्वीप काढायचा प्रयत्न फसला आहे. चुकीचं शॉट सिलेक्शन, वारंवार शफल होत होते आणि यावेळेस मात्र विक्रम भोईर यांनी हेरला आणि हा चेंडू मात्र अगदी यष्टांवरती केंद्रित केला. आणि अशा प्रकारे आपण बघतात फलंदाज बाद होत आहेत नरेन आणि मैदानावरती चिकनगर संघाला लागतोय हा दुसरा धक्का. न्यू बॅटर मैदानात येत आहेत अरुण भोईर. सामना करते विक्रम शिरर यांचा. ऑन साईडला हलक्या हाताने प्लेस करतायत. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी आणि सिंगलने स्ट्राईकवरती आणले श्रीकांत भोईर यांना. ठाऊक आहे अरुण भोईर यांना खूप चांगली बॅटिंग करतायत आणि इथून कुठेतरी आपण बघितलं मागच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग केली आहे ना श्रीकांत भोईर यांनी आक्रमकतेने खेळले आणि त्यामुळे त्यांना स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं आणि तेच केलं अरुण भोईर यांनी. हो यावेळेस मात्र झेल होईल का नाही तिथे आणि चेंडू पानांना स्पर्श झाला. कॅच पकडली होती, संतोष होते त्या ठिकाणी आय थिंक. आणि बघा झेल असे भेटत नसतात पण हा षटकार आहे आणि बघा अंपायर किती अनुभव आहे. त्यांनी लगेच डिसिजन दिला तिथून. त्यांना माहिती आहे याच मैदानावरती भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत आणि दिवसेंदिवस. आता इक्वेशन आपण सांगूया 8 चेंडू आता करायचे आहेत, 22 करायचे आहेत. आणि बघा आणखीन 1-2 मोठे फटके आले ना तर चिकनगर संघ आणखीन क्लोज मॅचच्या जाईल विजयाच्या दिशेने. रिव्हर्स खेळले का खेळले हा प्रश्न जरूर पडला असेल कारण सरळ बॅटने खूप चांगली बॅटिंग करत होते पण कुठेतरी ती गॅप बघितली आणि त्या गॅपच्या मोहात पडले आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट चेंडू परवडण्यासारखे नाही आहे चिकनगरला आता कारण 7 चेंडूत आता इक्वेशन 22 धावांची गरज. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप आणि व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलने इक्वेशन आता मात्र विजयासाठी 7
चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावा करायच्या आहेत. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. अजूनही सामना बॅलन्स आहे बघा, काही घडू शकतं. जरी विक्रमाने पिंट्या नसले तरी श्रीकांतने आज मात्र प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. ओ स्लोअर वन होता, 5वा चेंडू डॉट बॉल. 21 आता 6 चेंडू, 21ची गरज आहे. 4 चेंडूत 50 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग चिकनगरने केलेली आहे, पण कुठेतरी 2 खेळाडूंची अनुपस्थिती त्यांना प्रकृतीने जाणवली आणि नक्कीच इथून कंबारवाडा संघ याच दिवशीचा ॲडव्हान्टेज घेऊन हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. 6-21ची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 21 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲज इट तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. तर बघूया, चेंडू शिल्लक असतील 6, करायचे धावा 21 आणि बॉलिंग मार्कवर येत आहेत सूरज चौधरी. बघूया काय घडतं या मॅचमध्ये. अरुण त्या ठिकाणी स्ट्राईकवरती आहेत, पण 21 धावा करण्यासाठी आता मात्र इथून आक्रमण करावं लागेल मैदानावरती. पुन्हा एकदा ओ फुलटॉस व्यवस्थित नाही बॅटवर घेता आला. चेंडू मात्र मागे गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो नाही.